मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे, आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे. हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी, हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत, हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार. त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो, पण इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथयाट केला असता. हे अजित डोवल कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, बरोबर. या डोवालांची मुलं काय करतात हे माझं मत नाही. हे कॅराव्हॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे, प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे, ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवल यांच्या मुलाने 1000 कोटीचा दावा केला आहे. आता स्वतःची लायकी 1000 कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहीत नाही. पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले 2 पार्टनर, त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे. दाखवा रे जरा ते. त्यांची कंपनी, या कंपनीचे 2-3 पार्टनर त्यांचे दुसऱ्या एकाचे, ते बंद कर. ते म्हणे ते काय अजित डोवल, राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का? अजित डोवल हा माहिती तरी आहे का माणूस? मला नक्की माहिती आहे. आणि प्रश्न असा आहे, मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील, बरोबर आहे. हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला, त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो, पण इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथयाट केला असता. देशद्रोही, राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे आता बघा ना, ते पुलवामा झालं, पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक नंतर आता सगळं थंड. राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत. सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले. पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं, राष्ट्रभक्ती बाहेर काढायची. ही यांची राष्ट्रभक्ती. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच, ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. दाखवा ते. यांची 27 डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली. कशासाठी झाली, का झाली? आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबादमधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार, त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू. मग 27 डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले? आम्ही प्रश्न नाही विचारायचा? बोलणी फिसकटली का? बोलणी यशस्वी झाली? मला असं वाटतं हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत.
आमचे जवान मेलेत. या देशातली 40-40 कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात. आमचे सीआरपीएफचे सगळे जवान मारले जातात. त्यांची पत्नी त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात. आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचे. 25 डिसेंबर 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. परत मी तारीख सांगतो. 25 डिसेंबर 2015ला पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. पुढे 7च दिवसात 2 जानेवारी 2016 ते 5 जानेवारी 2016ला पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला. काय केक बादला का? काय झालं? हात धुतले नव्हते का? असं काय घडलं? भरवल्या ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन. पठाणकोट हल्ल्यानंतर 3 महिन्यात एप्रिल 2016ला आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मेमध्ये तामिळनाडू आणि पॉंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या. किती दिवसात? 3 महिन्यात. उरी हल्ला 18 सप्टेंबर 2016. पुढे 5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2017मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 27 जानेवारी 2015ला पंजाबमधल्या गुरदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे 10 दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. डोकलाम आठवतं का तुम्हाला? डोकलाम, मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी, पण ते डोकलाम होतं. माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो. मलाही कळत नव्हतं ते डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय हो कुठचा प्रदेश, भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये. परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे, लष्कराच्यापासून सगळी गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं. आठवतं ना तुम्हाला? खूप दिवस सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीस पोरं सुटली होती. चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा, चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. हे नीट बनव रे, मस्त बनव आहे नूडल बिडल. आपलं एक रोजचं ठरलेलंच आहे. आपलं काय त्यांचं ते 3 झाले की आपल्याला चायनीज लागतं. मग यांचं हे रात्रीचं हे चालू. मग एकदा आम्हाला कळू तर दे दुश्मन कोण आहे. आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी. हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत. हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार. यांची लावारीस पोरं. खरं आहे. ते कोण काय असतात ते, त्यांना आईनं बाप कोण काय कळतच नाहीत. आणि मग खाली सगळ्या फुलबाज्या असतातच. एकाला एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्याला लावते ती. आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपल्या फिरत बसतात. 5 वर्ष या देशाला परेशान करून टाकले या लोकांनी.